नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा शारीरिक शिक्षण या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण शारीरिक शिक्षणाचं अंतर्गत मूल्यमापनाअंतर्गत हा जो काही श्रेणी विषय आहे आणि त्याची लेखी परीक्षा घेतली जाते, त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, प्रथम सत्रासाठी 25 गुणांची प्रश्नपत्रिका असते आणि द्वितीय सत्रासाठी 25 गुणांची. या दोन्ही प्रश्नपत्रिका आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. त्याचबरोबर आपण नवीन असाल तर यापूर्वीच आपण आपल्या चॅनलवर मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, त्यानंतर संरक्षणशास्त्र, जलसुरक्षा या विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तेही पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यानंतर यानंतर होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सुद्धा बोर्ड प्रश्नपत्रिका नावाची प्लेलिस्ट आहे, जिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यात आपल्याला सहज मिळतील. चला तर मग आपण शारीरिक शिक्षण या विषयाची लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. सर्वप्रथम आपण द्वितीय सत्राची 25 गुणांची शारीरिक शिक्षणची लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा 2 गुणांसाठी. कंसात आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत आणि 4 गाळलेल्या जागा आहेत. त्यातली पहिली, शरीराला होणारा रक्तपुरवठा हृदयाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. दुसरं, स्थूल व्यक्तींनी शरीरातील जास्त चरबी जाळण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. 3, अन्नपदार्थ शिजवण्याचा मुख्य उद्देश ते पचन सुलभ करणे हा असतो. 4, अस्थिभंगाच्या दुखापतीमध्ये त्या अवयवांची हालचाल होऊ नये यासाठी सर्वप्रथम इलाज करावा लागतो. त्यानंतर ब भाग बघा. जोड्या जुळवा. अ गट, स्थूलतेचे गंभीर परिणाम. ब, त्याची जोडी आहे किडनी आणि हृदयाचे विकार. दुसरं, जेवणाऐवजी अल्पोपहार. क, कुपोषण. 3, टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन. ड, हातापायांना फोड. शारीरिक शिक्षण. अ, खिलाडू वृत्ती व स्वयंशिस्त. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर क भाग बघा. चूक बरोबर ते लिहा. 1, निरामयता म्हणजे शरीराची रोगविरहित अवस्था होय. उत्तर आहे बरोबर. 2, दैनंदिन काम आणि विश्रांती यात संतुलन नसले तरी चालते. चूक. 3, कमी खाणे किंवा आहार नियंत्रण हा स्थूलतेवरील एकमेव उपाय आहे. चूक. 4, भाज्यांमधील जीवनसत्वे नष्ट होऊ नयेत यासाठी त्या खरपूस भाजाव्या लागतात. चूक. त्यानंतर प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, समतोल आहार म्हणजे काय? त्याचं उत्तर, ज्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वेयुक्त आहार असतो त्याला समतोल आहार असे म्हणतात. 2, अर्जुन पुरस्कार कोणाला दिला जातो? अर्जुन पुरस्कार खेळाडूंना दिला जातो. 3, विखंडित अस्थिभंग म्हणजे काय? विखंडित अस्थिभंग म्हणजे हाड तुटून त्याचे अनेक तुकडे होणे होय. 4, ताणतणाव दूर करण्यासाठी कोणते उपाय परिणामकारक ठरतात? उत्तर, ताणतणाव दूर करण्यासाठी संतुलित आहार आणि ध्यान करणे हे उपाय उपयुक्त ठरतात. 5, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त 2 खेळाडूंची नावे लिहा. 1, अभिनव बिंद्रा आणि दुसरं विश्वनाथन आनंद.
तिसरा प्रश्न आहे, व्याख्या लिहा कोणत्याही 2 4 गुणांसाठी. 1 लवचिकता, 2 समन्वय, 3 वेग किंवा गती आणि 4 डिसलोकेशन. यापैकी कोणत्याही 2 व्याख्या लिहायच्या आहेत. यांची उत्तरं आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये अवश्य मिळतील. त्यानंतर प्रश्न 4, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1 रुधिराभिसरण म्हणजे काय? 2 ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराविषयी माहिती लिहा. 3 बाह्य घटकांमुळे होणाऱ्या दुखापती कोणत्या? आणि 4 अन्य विषय कोणत्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात. त्यानंतर प्रश्न 5 टिपा लिहा 6 गुणांसाठी. 1 स्नायूंची ताकद, 2 समतोल आहार, 3 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार. किंवा पुढीलपैकी एका सांघिक खेळाच्या मैदानाची आकृती काढून नावे व मापे लिहा. ही झाली द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका. त्यानंतर प्रथम सत्राची लेखी परीक्षा 15 गुणांची. त्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ दिला जाईल आणि त्यासाठी विचारलेले प्रश्न. पहिला प्रश्न, कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा. 1 शारीरिक शिक्षणामुळे स्वतःचे जीवन शिस्तबद्ध होते. 2 मैदानी खेळ किंवा ॲथलेटिक्सला सर्व क्रीडा प्रकारांची जननी म्हटले जाते. 3 पट काढणे हे कौशल्य मूलतः कुस्ती या खेळातले असले तरी ते कबड्डीमध्ये चांगले रूढ झाले आहे. 4 गुगली हे लेग स्पिन गोलंदाजाचे छुपे अस्त्र आहे. ब भाग जोड्या लावा 2 गुणांसाठी. 1 मॅरेथॉन, क रोड रेस, 2 स्नायूची ताकद, अ बजरंग दंड, 3 प्राणायाम, ड श्वसनाचे नियंत्रण, 1-2 रिटर्न बॉल, ब वॉल पास. क भाग चुकी बरोबर ते लिहा 2 गुणांसाठी. 1 आहारात कॅल्शियमचे प्रमाण कमी असले तर हाडे ठिसूळ होतात. बरोबर. 2 आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा हृदयाद्वारे प्राणवायू शोषला जातो. चूक. 3 उंच उडी मारताना आडव्या बारला किंचित स्पर्श झाला तरी चालतो. चूक. 4 ठोकळ्यामुळे सर्व स्पर्धकांची आरंभीची स्थिती एकाच प्रकारची राखता येते. बरोबर. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 1 फील्ड इन्व्हेस्टमध्ये कोणत्या स्पर्धा प्रकारांचा समावेश होतो? भालाफेक, लांब उडी, उंच उडी. दुसरं, इंग्लंडने 1966चा फुटबॉल विश्वचषक कोणत्या व्यूहरचनेच्या मदतीने जिंकला? 4-4-2ने. तिसरं, शरीर रचनेचा निर्देशांक उंची वजन प्रमाण कोणत्या सूत्रानुसार मोजला जातो? 0/20. उष्टासन हे आसन कोणत्या रोगांपासून मुक्त राहण्यासाठी किंवा त्यापासून बरे करण्यासाठी आहे? उत्तर मधुमेह, दमा, संधिवात, मान, पाठदुखी. 5 व्हॉलीबॉल टंकलिंग प्रामुख्याने कोणत्या 3 प्रकारे केले जाते? फोरहँड, बॅकहँड आणि जॉब ट्रँकल. शेवटचा प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1 गोळाफेक, थालीफेक आणि भालाफेक या प्रकारांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे? दुसरं, नियमित व्यायाम केल्याने कोणकोणते फायदे होतात? 3 व्हॉलीबॉल्स खेळामधील लंजिंग कौशल्याबद्दल माहिती लिहा. आणि 4 स्नायूंचा दमदारपणा म्हणजे काय? या प्रश्नांची उत्तरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये सहज मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची शारीरिक शिक्षणाची लेखी परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.